आपल्याला थोडंफार काही मुलांकडनं शिकून घ्यायचं. दिवाळीच्या अगोदर ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या साईडला ठेवायच्या आणि न्यू काही स्टार्ट करायचं. म्हणजे दिवाळीच्या अगोदर जे त्यांचं चॅप्टर संपलं ते संपल्यानंतर त्यांनी न्यू चॅप्टर स्टार्ट केलं. म्हणण्याचं तात्पर्य आहे दिवाळीच्या पहिले जे काही झाले ते विसरून न्यू काही आपण स्टार्ट करायला पाहिजे दिवाळीनंतर, की आपल्याला आठवण राहायला पाहिजे म्हणून असं. तर सगळी घराची कामं आवरून घेतली होती. मुलं सकाळमध्ये त्यांचे न्यू चॅप्टरचे पुस्तकं ते सगळे व्यवस्थित हे करत होते, जुनं सगळं काढत होते. आणि मी पण माझं घरातलं सगळंपणे व्यवस्थित सगळे कामं आवरून घेतली. सध्या माझे प्लांट खूपच छान ग्रो करत आहे. थू नजर नको लागायला कोणाची. मनी प्लांट पण खूपच छान ग्रो करत आहे. जितके मला टिप्स माहिती मी तितके फॉलो करत राहते. संध्याकाळी सगळं न्यू काही शिकायला जायचं होतं म्हणून शिकून बिकून आली आणि संध्याकाळी स्टार्ट केलं देवपूजेपासून. देवपूजा केली मीने आणि नंतर कचोरी बनण्याचा अचानकच प्लॅन झाला. आमची जी छोटी बहीण आहे तिला न्यू बनवण्याचा खूप काही म्हणजे शौक आहे. ती फोनमध्ये काही बघते का लगेच तिला असं बनवायची इच्छा होऊन जाते. दीदी मी हे बनवू का, दीदी मी ते बनवू का. म्हटलं बनव. तिच्या मित्याने आम्हाला पण खायला भेटतं, त्याच्यात काय आहे नाही. कचोरी कधी बनवलेली नाही आहे पण मूग डाळची कचोरी तिने पहिली वेळेस ट्राय केली आणि खूपच छान बनली. तसंही कचोरी नाही आहे, ही आमच्या जामनगरची फेमस डिश आहे. घुगरा म्हणतात यांना. जसं आपले समोसे राहतात ना तसंच राहतं, फक्त शेप वेगळा राहतो. बाकीच्या आतमध्ये स्टफिंग राहते ना ती समोस्यामध्ये राहते तीच राहते. 3 प्रकारच्या चटण्या राहतात. एक हिरवी मिरचींची चटणी राहते, एक खट्टी मिठी राहते आणि एक स्पेशल लसूणची चटणी राहते. भरपूर स्पायसी राहते आणि खूपच छान लागते. इथं कचोऱ्या पण आपल्या रेडी होत होत्या. चटणी घेण्यासाठी स्पेशल त्यांना घुगरे घ्यावे लागले होते. चटणी काय मी घरी बनवली नाही कारण कचोरीनंच भरपूर टाईम झाला होता. ते पण येऊन लागले होते घरी. त्यांनी पण थोडी हेल्प केली. ते करत राहता हेल्प, तसं काहीच नाही आहे. मला जर काही प्रॉब्लेम म्हणजे कधी टाईम झाला तर ते चहा वगैरे ठेवून देतील, करून घेतात ते कामं, म्हणून मला टेन्शन नाही आहे. पार्टनर खूप छान भेटलेला आहे कामं करणारा. आणि राणीची त्यांची मस्ती चालूच राहते लगातार साली पाहुण्यांची. ते मुलगीसारखं तिला हे करतात ना तर त्या दोघांची मस्ती चालूच राहते. इथं कचोऱ्या मस्तपैकी आपल्या फुलून गेल्या होत्या पण मुलांकडनं वाट बघावत नव्हती, गरम गरम खायच्या होत्या त्यांना. तर इथं मस्तपैकी असं चम्मचने फोडत होती मी कारण खूपच गरम होते आणि कचोरी खूपच टेस्टी बनली होती. खरंच सांगते, तुम्हाला पण जर रेसिपी पाहिजे असणार तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुमच्यासोबत शेअर करून देईल. खरंच इथं मी खट्टी मिठी चटणी मुलांना दिली होती आणि दही टाकून दिलं होतं कारण त्यांना तिखट खात नाही मुलं. आणि वरतून शेव टाकून दिली होती. खूपच छान कचोऱ्या बनल्या होत्या. मुलांनी तर खूप एन्जॉय करून खाल्ल्या आणि आम्ही पण एन्जॉय करून खाल्ल्या. तर चला मग भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा आवडला सांगा कमेंटमध्ये, लाईक सबस्क्राईब करा. बाय बाय फॅमिली.